नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आणि उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अंदाजापेक्षा एक दिवस आधीच केरळच्या किनारपट्टीवर आणि ईशान्येच्या काही भागात आज 30 मे रोजी दाखल झालाय. हवामान खात्याच्या नुसार मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून मुसळधार पाऊस पडत आहे. मान्सूनच्या आगमनामुळे येत्या काही दिवसात अनेक राज्यांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याने सांगितलंय की रविवारी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातून गेलेल्या रामल चक्रीवादळाने मान्सूनच्या बंगालच्या उपसागराकडे खेचलाय, जे ईशान्येकडील मान्सूनच्या लवकर आगमनाचं कारण मानलं जात आहे. केरळमधील कोट्टायम जिल्ह्याच्या अनेक भागात मान्सूनच्या पहिल्या पावसाची नोंद झाली आहे. नैऋत्य मान्सून केरळला दाखल झाला असून पुढील काही तासातच ईशान्य भारताच्या बहुतांश राज्यात पोहोचणार आहे, असंही हवामान खात्यानं म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून मोसमी वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला होता, त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण तयार होत असून मोसमी वारे हळूहळू आगेकूच करत आहेत. त्यामुळे लवकरच मोसमी वारे 30 मे रोजी केरळमध्ये दाखल होतील, असं हवामान विभागाने ट्विट करत सांगितलं होतं. त्यानंतर आज मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा संपली असून मान्सून केरळ आणि त्यासोबतच ईशान्य भारतात दाखल झालाय. केरळमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. येत्या 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या दिशा नैसर्गिक शेती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.